जालना महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे। कालच महायुतीतून बाहेर पडत अजित पवारांची राष्ट्रवादी मनसे सोबत एकत्र आली। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष यांनी युतीची घोषणा केली आहे। जालना महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे 50 आणि मनसेचे 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। जालना महापालिकेचा पहिला महापौर राष्ट्रवादीचा होणार असं राष्ट्रवादीचे नेते अरविंद चव्हाण म्हणालेत। आज आमची मनसे सोबत युती झालेली आहे आणि आम्ही 50 जागेवरती राष्ट्रवादीचं घड्याळ घेऊन लढतो आणि 6 जागेवरती मनसे सोबत त्यांच्या रेल्वे इंजिन चिन्हावरती लढतो आहोत। निश्चित पद्धतीनं एक चांगला रिझल्ट आणि चांगलं दृश्य आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सकारात्मक पाहायला मिळेल। महापौर तर आम्ही सांगितलं, आता आर्दड साहेबांनी कल्पना दिली किंवा महापौर हा नंतर निवडून आल्यानंतर पक्षश्रेष्ठीच्या सल्ल्याने ठरवले जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची जी युती झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 50 जागा आणि मनसेच्या 6 जागा असे एकूण आत्ताच 56 अशा आमच्या 56 जागा झालेल्या आहेत। तर आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे आणि येत्या काळामध्ये नक्कीच आमचा युतीचा म्हणजे आमच्या दोघांच्या युतीचा महापौर असेल एवढं मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो।